हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपण बनवणार आहोत चिकन घी रोस्ट फर्स्ट टाईम. सो आता हे सगळं गरम करायला घेतलं आहे. काय काय आहे ह्याच्यात? धने जिरे आणि बडीशेप मिरी आणि काळी मिरी आणि मिरच्या, सुकी मिरची. आणि दुसऱ्या साईडला आपण रस्सा, चिकनसाठी रस्सा बनवला, जे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. रस्सा तो पण कधीतरी येईल व्हिडिओ, पण आता तुम्ही घी रोस्टवरती म्हणजे लक्ष ठेवा. तर आपल्याला हे सगळं गरम करून घ्यायचं मस्तपैकी. आणि दुसरीकडे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलं, ते पण आपण दाखवूया आता. अशा पद्धतीने आपण चिकन पण मॅरिनेट करून ठेवलं आहे. आता जे आपण हे सगळं ग्राइंड होईल, तर मग हे मिक्सरमध्ये वाटून घेऊन मग आपण भेटूया. तर आता इथे झालेलं आहे मिक्सर. त्यात पाणी आणि सगळं ते आपण भाजलं ते टाकून आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं, वाटून घेतलं. बॅकग्राऊंड. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. या साईडला घ्यायचं. आता हे सगळं मिक्स केलं. आता थोडा वेळ ठेवायचं साईडला असं. आणि आता ह्या कढईचं काम आहे ते करायचं. आता थोडा वेळ असं ठेव. आणि हा मास्क बॉय दाखव मास्क बॉय. हेच आहे ना? कशाच आता करायला घेणार आहे मी. हा, पण थोडा वेळ ठेवूया. अर्ध्याचा खाली गेला तो. बनवताना जरासा डोळ्यात चोळू नकोस. काय भडबडल की? भडबडलं ना? नाही, पहिला ते हात धुजा सापते. धुतलं हात. तू हात एक सेकंड, मी हात धुवून घेते. तर आता मी हात धुवून घेतलेले आहेत. आता आपण बघूया काय काय खिरवत जातो. तर आता पहिला आपण जे बनवलेलं होतं रस्सा ते साईडला ठेवायचं आहे. आणि आता घी रोस्ट बनवायला घ्यायचं आहे. आणि इकडे चिकन आपलं आहे. आणि आता त्या साईडला हे पुढे घेऊन आपण बघूया काय काय होतं. तो व्हिडिओ काढ. तर आता इथे आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे. आणि इथे शेफ बघतायत की कसं बनवायचं. आता आपण जाऊया हिरवी मिरची. तर आता आपण घेऊन आलो आहे. तर हा जो कांदा आहे तो घीमध्ये रोस्ट होणार आहे. आणि एक सांगते, घी टाकण्यामध्ये कंजूसी नाही करायची, नाहीतर मग चिकन पण कंजूसच होणार. दादूने मला विश पण नाही केलंय बघ ना. हे पाहिजे आणि ते पाहिजे तेवढा करायला पाहिजे. कांदा फ्राय करून त्यात मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे आपण घीमध्ये.
हा कांदा खायला. तर हा कांदा आपण खायला ठेवलेला आहे थोडा. हा हे फ्राय झाल्यानंतर आपण भेटूया परत. आता परत हे फ्राय झाल्यावर आपण भेटूया कारण की ह्याला खूप वेळ लागतो म्हणून. तर असं झाकून ठेवायचं आहे जेणे की कांदा गोल्डन झाला की मग आपण पुढचा स्टेप करू शकतो. त्यापर्यंत वेटच करायचं. तर मग किती वेळ आपण वेट करणार आहोत का नाही. तर मग आपण आता कोथिंबीर ठेवणार आणि आय होप हे लवकर भेटेल. आणि तोपर्यंत आपण बघूया कशासोबत खाल्लं जातं. तर आपण हे सगळ्यासोबत खाऊ शकतो. म्हणजे जसं की भात, फक्त भात किंवा फक्त हे किंवा चपाती, भात, चपाती किंवा पराठे कशासोबतही तुम्ही खाऊ शकता ज्याच्यासोबत तुम्हाला आवडतं. ओके. आता हे भाजून झाल्यावरती आपण भेटूया. चपाती. तर आता हे भाजून झालेलं असं गोल्डनही झालं. भाजल ते नाही असं गोल्डनही झालं की मग थोडा वेळ अजून फ्राय करायचा 5-10 मिनटं. आणि मग चिकन हे आपण बनवून ठेवलेलं आहे ते आपण आता ह्याला टाकू. आपलं जे मिश्रण आहे इकडे ते आपण ह्याच्यात फ्राय केलं आहे ना त्याला टाकू. तुम्हाला विश तरी केलं काय गाडवा काय नको तुझा केक वजन वाढायला. तूच खा केक आणतो. असं गोल्डन. आता ते कॅमेरामध्ये दिसतंय की नाही गोल्डन तर माहिती नाही. आता आपण हे चिकन टाकून गॅस बारीक कर. आता ह्याच्यामध्ये कंजूसी केली तर चालतं. सगळं मिश्रण आपण ह्यात टाकून मिक्स करून घेऊ. गावा लागले की तिथं लावलं सगळं घाला वसाळ. हा येडपट कुठली कुठे बनवला तू बनवणं काय सगळं लागलं तुझ्या अंगाला. हा लागलं ते. आणि या शेफ आणि शेफचं चिकन. तर अशा पद्धतीने आपलं चिकन बनतं. आणि हे फक्त कांदा फ्राय करायला जास्त वेळ लागतो. आता ते शिजल्यावरती तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. आणि शिजल्यावरती आपण इथे कोथिंबीर ठेवली आहे ती आता ह्याच्यात टाकायची. अरे ते शिजल्यावरती. अरे नाही बडा. आणि ह्याला खूप चांगला वास येतो. आता मग टेस्ट करू तेव्हा माहिती पडेल. रिव्यू अपन उधर में. हाँ था. तब तक के लिए बाय बाय एंड थैंक्स फॉर वॉचिंग. पूरा वीडियो देखकर ही आपको पता चलेगा कि क्या क्या हमने डाला है और कैसे कैसे डाला है. तो तब तक के लिए बाय.